तर पायधुनीतील चौघांच्या मृत्यूचं गूढ मात्र अद्यापही कायम आहे, कारण मृतकांच्या शरीरात उंदीर मारण्याचं औषध सापडलं आणि घरात सुद्धा औषधाची बाटली सापडलेली नाही अशी माहिती आता सूत्रांकडून मिळते। उंदीर मारण्याचं औषध कलिंगडात आलं कसं, आता असा हा प्रश्न आहे। औषध कलिंगडाला आधीच लावलं होतं का? औषधाच्या बाटल्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न झाला का? परिसरातील दुकानांमध्ये केली जाणार औषधांच्या विक्रीची चौकशी। तर आता कलिंगडामध्ये हे उंदीर मारण्याचं औषध नेमकं आलं कसं, या अनुषंगाने पोलिसांनी तपास करायला सुरुवात केलेली आहे। आजूबाजूच्या परिसरांमध्ये सुद्धा जी मेडिकलची दुकानं आहेत त्यामध्ये या औषधाची विक्री झाली होती का, या अनुषंगाने सुद्धा पोलीस तपास करणार आहे। सोबतच औषधांच्या बाटल्यांची विल्हेवाट लावण्याची प्रयत्न झाला का, या बाबतीत सुद्धा पोलीस तपास करतायत। तर आपले प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कपिल, कलिंगडामध्ये हे उंदीर मारण्याचं औषध आलं कसं हा प्रश्न आहे, मात्र घरामध्ये याचे काही पुरावे सापडलेले आहेत का? अशा प्रकारच्या औषधांच्या बाटल्या घरामध्ये होत्या का? आजूबाजूच्या परिसरामध्ये काही चौकशी झालेली आहे का? नक्कीच जर आपण ह्या पूर्ण केसचा विचार केला तर 3-4 मुद्दे खूप महत्वाचे आहेत। एकतर घरामध्ये तपासणी केली असता पोलिसांना कोणतीही अशी उंदीर मारण्याची बाटली, औषधाची बाटली सापडलेली नाहीये, हा एक मुद्दा आहे। दुसरा मुद्दा आहे काही बाटलीची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न तर केला नाही ना, या दृष्टिकोनातूनही विचार केला जात आहे। तिसरा मुद्दा आहे का ही हत्या आहे की आत्महत्या, हा महत्वाचा प्रश्न आहे। कोणी बाहेरनं येऊन कलिंगडामध्ये ते औषध टाकलं होतं का, किंवा त्याच्या जेवणामध्ये औषध टाकलं होतं का, जबरदस्तीने हत्या करण्याचा प्रयत्न केला होता का, या दृष्टिकोनातूनही पोलीस आता तपास करत आहेत। त्याचबरोबर जे खाली मेडिकल्स आहेत, जे आजूबाजूचे जेवढे मेडिकल्स आहेत त्याच्यामध्ये कोणी उंदराचं औषध घेतलं होतं का, या काही दिवसात ह्या फॅमिलीने उंदराचं औषध घेतलं होतं का, उंदराचं औषध कोणी घेतलं, या सर्वांचा तपास आता पोलीस करतायत। त्यामुळे एकंदरीतच बाटली जी आहे औषधाची जी घरामध्ये न भेटल्यामुळे हे सर्व प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि या प्रश्नांची उत्तर आता पोलीस शोधत आहेत। आत्महत्या आहे किंवा हत्या आहे किंवा हे ऍक्सिडेंटल डेथ आहे, या 3 अनुषंगाने ही जी तपास सुरू करण्यात आलेला आहे। आणि खरं तर आता हा तपास मेडिकल पर्यंत पोहोचलेला आहे। जे आजूबाजूची मेडिकल आहेत त्यांची ही तपासणी होणार आहे। धन्यवाद कपिल, दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।